आपल्यातली चिंता, काळजी, भीती, राग, आक्रमकता या सगळ्यांचा आपल्या बालपणाशी काही संबंध आहे का? हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसुरे. प्रत्येक जीवाला जर का चांगलं वातावरण मिळालं तर त्याचा विकास हा चांगला होतो. जे वातावरण आपल्याला मिळतं त्यानुसार आपला विकास घडतो, असं केरन हॉने या ज्या महिला मानसशास्त्रज्ञ होत्या त्यांनी सांगितलेलं आहे. त्या असं म्हणतात की लहानपणी आपल्याला जे प्रेम मिळतं, जे सुरक्षित वातावरण मिळतं, जी आपुलकी मिळते पालकांकडनं विशेषतः, त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरती होत असतो. या ज्या हॉने आहेत ना, त्यांचा जन्म 1880 मध्ये जर्मनीमध्ये झाला होता आणि त्यांचा विशेष बाब म्हणजे जेव्हा त्यांनी मेडिसिनला या डिग्रीसाठी प्रवेश घेतला त्यावेळी त्या एकमेव महिला होत्या त्या संपूर्ण कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी सायकॅट्रीमध्ये MD केलं आणि साहजिकच सिगमंड फ्रॉइड यांचा पगडा त्यांच्यावरती खूप होता. सिगमंड फ्रॉइडचा त्यांनी खूप जास्त अभ्यास केला आणि त्या काही संकल्पनांना ना खूप जास्त कडाडून विरोध केला आणि त्याच्या अपोजिट काही संकल्पना मांडलेल्या आहेत. त्यातली एक संकल्पना म्हणजे पेनिस एन्व्ही. सिगमंड फ्रॉइड यांचं म्हणणं होतं की महिलांमध्ये असणारे जे हिस्टेरिया वगैरे आहेत त्याचं कारण एक पेनिस एन्व्ही असू शकतं, कारण स्त्रियांमध्ये पेनिस नाही, सो त्यांना पेनिस एन्व्ही असू शकते. तर केरन हॉने यांनी अगदी त्याच्या विरुद्ध एक संकल्पना मांडली की पुरुषांमध्ये सुद्धा जो मानसिक आजार निर्माण होतो त्याच्या मागे वूम एन्व्ही असू शकतं, कारण पुरुषांमध्ये गर्भाशय नसतं. सो इतक्या स्ट्रॉंगली स्वतःचं मत मांडणाऱ्या आणि त्याच्यावरती अनेक रिसर्च करून त्या प्रूव्ह करणाऱ्या अशा या केरन हॉने आहेत. ह्या असं म्हणतात की प्रत्येकामध्ये बेसिक काही चिंता असते आणि काही बेसिक होस्टॅलिटी असते, म्हणजे शत्रुत्वाची भावना ही सगळ्यांमध्ये असते. आता ही बेसिक राहील का ती ॲव्हरेज राहील का ॲव्हरेजपेक्षा जास्त होईल हे कशावर अवलंबून आहे? तर आपल्या पालक जे पालक आहेत ते मुलांशी कसं वागतात, त्यांच्याविषयी असणारं प्रेम आहे, त्यांना लावणाऱ्या ज्या आपण शिस्त आहे त्यावरती हे सगळं अवलंबून आहे. कारण शिस्त हा एक भाग आहे जो जर सातत्याने नीट व्यवस्थित लावला गेला, शिस्त लावल्या गेली तर त्यातनं प्रेम आणि सुरक्षिततेची भावना आहे ती विकसित होते. पण हे होत असताना बेसिक एन्झायटी, बेसिक चिंता आणि हॉस्टिलिटी तर आहेच आहे. मग आपण त्याला कसं सामोरं जातो, त्याला जुळवून कसं घेतो? तर हॉने यांनी 3 कोपिंग स्ट्रॅटेजीज सांगितलेल्या आहेत. या चिंता आणि हॉस्टिलिटी जे आहे त्याच्याशी जुळवून घेण्याच्या या 3 स्ट्रॅटेजीज आहेत असं त्या म्हणतात. पहिली स्ट्रॅटेजी आहे मूव्हिंग टुवर्ड्स पीपल, लोकांच्या कडे जाणं, लोकांपर्यंत जाणं. यामध्ये काय होतं, यामधला जो ॲटिट्यूड आहे त्यामध्ये असं आहे की मी जर लोकांशी चांगलं वागले तर लोक मला हर्ट करणार नाहीत, लोक मला दुखावणार नाहीत, हा विचार खूप जास्त डॉमिनंट असतो. आता यामुळे काय होतं की ही लोक खूप जास्त प्रेमाची अपेक्षा करतात इतरांकडनं, यांनी मला प्रेमाने वागवलं पाहिजे, खूप जास्त प्रेम दिलं पाहिजे. लोकांकडे जेव्हा जेव्हा त्यांना समस्या येतात त्यावेळेला ते दुसऱ्यांचं मार्गदर्शन घेतात किंवा दुसऱ्यांनी मला मदत करावी अशी त्यांची भावना असते. यामुळे होतं काय, त्यांच्यात काही ट्रेट्स आपल्याला दिसून येतात, गुणवैशिष्ट्य त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ते आहे की ही लोक जास्त डिपेंडंट होऊन जातात दुसऱ्यांवरती. ठीक आहे, आणि डिपेंडंट झाल्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये हेल्पलेसनेसची जी भावना आहे, असहाय्यतेची जी भावना आहे ती जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. पण ह्या पद्धतीने ती जी स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, चिंताजनक परिस्थिती आहे, त्याला ते जुळवून घेतात. दुसरा जो प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून लोक जुळवून घेतात तो आहे लोकांपासून लांब जाणं, मूव्हिंग अवे फ्रॉम पीपल. यामध्ये काय विचार असतो की मला कोणाची गरज नाही, मला कोणी नसलं तरी मला चालणार आहे, हा विचार जो आहे तो हा खूप डॉमिनंट असतो. यामुळे होतं काय की ही जी लोक असतात ना, कुणामध्येही इमोशनली फार इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही, किंवा कोणी खूप जास्त जवळ यायला लागलं की हे लगेच थांबतात की नाही बस झालं, मला नाही आता ह्याच्यात पुढे इन्व्हॉल्व्ह व्हायचं. त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसतं. जेव्हा जेव्हा इन्व्हॉल्वमेंट वाढते तेव्हा तेव्हा ते त्यापासून लांब जातात. आता यातनं होतं काय, तर त्यांच्यामध्ये ना एक डिटॅचमेंट तयार होतं. जसं ह्यांच्यामध्ये डिपेंडन्सी तयार झाली, ह्यांच्यामध्ये डिटॅचमेंट तयार होतं. ही लोक स्वयंपूर्ण असतात. ह्यांच्यामध्ये स्वतंत्र विचार करणं आणि स्वतंत्र राहणं हे खूप जास्त डॉमिनंट आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांच्या एकूणच पर्सनॅलिटीविषयी थोडंसं गोपनीयता त्यांनी बाळगलेली असते. खूप जास्त ओपन नसतं, म्हणजे जेवढं तुम्ही जवळ यायला लागलं की ते लगेच थांबवतात आणि लांब जातात. सो ही एक मेथड आहे ज्याच्या माध्यमातून ते जे चिंता आहे त्याच्याशी कोप अप करण्याचा, जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.
तिसरी जी पद्धत हॉने यांनी सांगितलेली आहे ती आहे लोकांच्या विरुद्ध जाणे, गोईंग अगेन्स्ट पीपल. आता अगेन्स्ट मध्ये यांच्यामध्ये काय थॉट प्रोसेस असतो, माझ्याकडे भरपूर ताकद आहे त्यामुळे मला कुणीच हर्ट करू शकणार नाही, मला कुणीही त्रास देऊ शकणार नाही कारण माझ्याकडे पॉवर आहे. तर पॉवर हा याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. डॉमिनेटिंग असतात, आक्रमक असतात आणि त्यांचा विचार असतो की आयुष्य हे संघर्ष आहे, त्यामुळे प्रत्येक जण संघर्ष करतो आहे आणि प्रत्येक जण एकमेकांच्या प्रति संघर्ष करतोय. त्यामुळे राग जो आहे हा यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टर दिसतात, हे डॉमिनंट असतात. मीच बरोबर आहे, माझंच खरं आहे, माझंच ऐकलं पाहिजे, मी म्हणतो तसंच झालं पाहिजे, अशा पद्धतीने ही जी चिंता आहे त्याच्याशी हे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. हॉने असं म्हणतात की हे तिन्ही ज्या मेथड्स आहेत, कोपिंग स्ट्रॅटेजीज आहेत, हे आपण प्रत्येक जण वापरत असतो. पण जेव्हा ह्याचा आपण अट्टहास करतो, कंपल्शन करतो आणि एकच स्ट्रॅटेजी सगळीकडे वापरतो, म्हणजे आयदर डॉमिनेशनचं, आक्रमकतेचं किंवा लोकांपासून लांब जाण्याचं, लोकांकडे जाण्याचं एकच जर आपण वापरत असू तर मात्र ते आपल्याला कुठेतरी अनहेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीकडे घेऊन जातात. परिस्थितीजन्य किंवा परिस्थितीनुसार आपण त्यामध्ये जर बदल केला तर मात्र आपण हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीकडे जातोय असं हॉने यांचं म्हणणं आहे. चला तर मग आपण कोणत्या प्रकारचा कोपिंग स्ट्रॅटेजी वापरतो ह्याचं अनालिसिस करूया आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण हॉने यांनी सांगितलेल्या ज्या गरजा आहेत त्या समजून घेऊया आणि आपल्यामध्ये कोणत्या गरजा डॉमिनंट आहे हे जाणून घेऊया.